सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचनेर तालुका जिल्हा संभाजीनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. आणि जसा पत्ता चोरला यानं त्याचा डाव दाखवला. दादा माझा डाव झाला, तुम्ही हरले. धर्मराज दादा हरले आणि साईटला बसले. यानं ठरवले आता मी जिंकलोय, आता द्रौपदी माझी झाली. द्रौपदी माझी झाली पण त्यानं पण केलाय. या पत्त्याच्या डाबावर द्रौपदीला मी जिंकलंय, हिला भर सभेमध्ये नेणार, भर सभेमध्ये नेणार, हिच्या अंगावर बोटभर चिंदी ठेवणार नाही, हिला विवस्त्र करणार आणि मी माझ्या मांडीवर बसवणार, असं त्यानं पण केलंय. काय केलंय? सभा भरली आणि त्या भर सभेमध्ये द्रौपदीच्या केसाला धरले आणि भर सभेमध्ये ओढत आणले. सभेमध्ये ओढत आणलं द्रौपदीला. निरेमध्ये हात घातला कपट्याने आणि द्रौपदीचे वस्त्र ओढायला सुरुवात केली. द्रौपदीच्या अंगामध्ये जेवढी ताकद होती तेवढी द्रौपदीने ताकद लावली. ताकद संपली द्रौपदीची. आणि त्या सभेमध्ये कोण होतं बसलेलं? कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य. एवढंच काय, द्रौपदीचे सिंहासारखे 5 पती त्या सभेमध्ये बसलेले होते. तेवढ्याच्या देखत द्रौपदी वस्त्र ओढते. द्रौपदीचे वस्त्र ओढतोय कपटी. तेव्हा द्रौपदीला कळाले, अरे एवढ्या सभेमध्ये मला विवस्त्र करतोय, माझा पातिव्रता धर्मभंग पावेल. शास्त्र सांगतंय पतिव्रता स्त्रीचं नकही सूर्याला दिसलं नाही पाहिजे. माझा पातिव्रता धर्मभंग पावेल. कारण तिला माहीत होतं पतिव्रता धर्मामध्ये काय ताकद आहे. सांगेल पतिव्रता धर्मात काय ताकद आहे. आमच्या गलीमध्ये एक माऊली आहे, इतकी मालकाची सेवा करते दादा, विचारू नका, इतकी सेवा करते. परिणाम एक दिवशी ती कांडण्यासाठी बसली दाणे. जुन्या काळामध्ये, आता ते गेलं, उखळं गेलं आणि मुसळं गेलं. कशामुळं गेलं? कारण स्टाईल आली ना, कुकर आलं, मिक्सर आलं, ते जुने गेले. कारण ते मुसळ कुठं असायचं? खाली जमिनीमध्ये. ती माऊली आणि तिची एक मैत्रीण दोघी जणी दुपारच्या पाऱ्यात बसल्या. जिच्या घरी आले ना, तिनं सुरू केलं मुसळानं ते दाणे कांडायचं काम सुरू केलं आणि मैत्रीण समोरून गप्पा आणू लागली. पण तिचे अचानकच मालक आले. कोणाचे? जी कांडण्याचं काम करत होती ना, तिचे मालक आले आणि तिचं मुसळ एकदम वर गेलं आणि मालक आले. जसे मालक आले ना, तिनं तसं वरचं मुसळ वरच सोडलं, उठली, जग घेतला हातामध्ये, मालकाला पाय धुण्याकरता पाणी दिले, किचन रूममध्ये गेली, चहा करत बसली. मुसळ कुठे? वरतीच. शेजारी नुसती अशी टुळू पाहिली त्या मुसळाकडं, हे लटकलं की काय काचारा. किचन रूममध्ये गेली, चहा केला, मालकाला दिलाय, शेजारणीला दिलाय, आपण घेतलाय, मालकाच्या हातामध्ये बडीशोप दिली, मालक बाहेर गेले. मुसळ कुठे? वरच. सगळा कार्यक्रम झाला, परत खाली बसली, वरचं मुसळ खाली घेतलं आणि पुन्हा सुरू. शेजारणीला दम निघत ना, म्हणे हिनं केलंय ना, मी करतेच. गेली बाहेर, तर हिचा पारशा बाहेरच बिड्या फोकू लागला. हिने लांबूनच आवाज दिला, उठा. ते म्हणला, बाबा भर दुपार, उठा चला घरी. ते म्हणला, काय बाप्पा काम काढलं? काही माणसं लय भीतीत बाबा ऐकायला. तुमचं कसं आहे कोणा ठाव? लय हसायत म्हणजे जरा थोडं आहे कमी जास्त, 18-19 हे मामा सगळेच भेटेत. मी काय घाबरत नाही काय? इथं गप्पा हाणतो, घरी गेल्या जमत नाही बा. विठ्ठल विठ्ठल तिला दमनी घेत ना. नेलं मालकाला बोलून. मालक म्हणले काय काम? काय नाही, बुटं घाला, बाहेर जा आणि कंप्लेट 15 मिनिटानं घरी या. ते म्हणलं काय काम? तुम्ही सांगितलं तेवढं काम करायचं, 15 मिनिटानं घरी यायचं. गेलं, घातले बुटाडं, गेलं बाहेर. हिनं घेतले ज्वारी वगैरे, मुसळ काढ. हिच्याकडं तिच्यापेक्षा खापकांड्या मुसळ होतं बाबा, सडवड. हा, तिची सासू ठोकर होती माझ्यासारखी, डबल हाडाची. काढ तिला मुसळ, धूळ बसलेली होती तिच्यावर मरणाची. मुसळ काढ, अशी ज्वारी घेतली आणि बसली काढण्याचा कार्यक्रम करीत. मालकाला कितीचा टाईम दिला होता? 15 मिनिटाचा. कंप्लीट 15 मिनिटाला आलं ना ते. हिचं मुसळ गेलं होतं वर. हिला वाटलं एवढं आपल्याला जमतं का? मालक मधात येणं आणि हिनं वरून मुसळ सोडून दिलं फटकन.
तिच्या डोक्यात पडणं जमलं का? नाही जमणार. का? कारण त्याला सेवाच लागेल. सेवा ही पतिव्रताची सेवा आहे. म्हणून तिला माहीत होतं मी पातिव्रता धर्म पाळलाय, पण आज माझा भंग पावतोय. काय करावं? समोर कृपाचार्य होते. बाबा तुमची द्रौपदी, बाबा तुम्ही सांगा, या दुष्टाला तुम्ही सांगा. शब्द बोले ना. समोर भीष्म पितामह होते. बाबा मी तुमची नाचूने, तुमच्या डोळ्यासमोर माझी अवस्था अशी करतोय, माझा पातिव्रता धर्म भंग पावेल. बाबा बोला ना. कोणीच मदत करे ना. 5 पती होते सिंहासारखे, त्याच्यातला एकही काम करे ना. त्यावेळेस द्रौपदीला वाटलं मी चुकले. अरे माझा विश्वास होता याच्यातलं कोणीतरी माझी मदत करेल, पण नाही, चुकले. मी शहाणी झाले, पण जरा लेट झाले. मी पहिलीच मदत यांना मागायला नव्हती पाहिजे. मी पहिलीच मदत माझ्या द्वारकाधीश परमात्म्याला मागायला पाहिजे होते. काय करणार? चुकले मी. काय केलं द्रौपदीने? हो 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 लाला, ही द्रौपदी तुमची. लाला या सभेमध्ये तुमच्या द्रौपदीची आबरू जातीये. आणि लाला तुम्ही जर आत्ता या क्षणाला जर नाही आले ना, ही द्रौपदी तुमची नसेल. कोण्या कामामध्ये बघ बन तुम्ही. हातातलं काम सोडा आणि या द्रौपदीची आबरू राखायला या. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. ही द्रौपदी तुमची आहे बरं काय. लाला मला विश्वास आहे तुमच्यावर. लाला मला माहिती आहे तुम्ही आतापर्यंत नाही त्या व्यक्तीचे कामं केले. लाला मी चुकले, पण मला माफ करा. माझे पाठीराखे खरे जर कोण असतील तर लाला तुम्हीच असतात. या संकटातून वाचवणारे लाला फक्त तुम्हीच आहात. म्हणून जे हातामध्ये काम आहे ना तुमच्या, तेच काम सोडा आणि लाला या द्रौपदीची आबरू राखण्याकरता या. वेळ का रे वेळ का, लाला वेळ लावू नका आता. वेळ का वेळ का वेळ का वेळ का वेळ का वेळ का, हरे वेळ का 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 रे वेळ का वेळ का वेळ का सखया. आता वेळ लावू नका लाला. या द्रौपदीची मदत करावी लागते तुम्हाला. म्हणून सांगेल आजी मी, संकट जर पडलं ना घरातला कोणी मदत करणार नाही. संकट पडले भारी हरी तू आमुचा आमुचा, कैवारी हे लाला लाला माया बापा लाला यावं लागतं तुम्हाला. बोला गुरुजी थोडी म्हणा. वेळ का सखया, असं लवेला वेळ का सखया रे लावेला. जय हो. वेळ का सखया
लाविला जय हो भरी सभा मो द्रौपदी ठाई राखो लाज हमारी रे गोवर्धन गिरधारी रे गोवर्धन कौन खबर खबर राखो लाज हमारी रे गोवर्धन गिरधारी रे गोवर्धन गिरधार. लाला जे काम हातामध्ये ते हात टाका, हातातलं टाका आणि या द्रौपदीची मदत करण्याकरता तुम्हाला यावं लागतं. सांगेल सज्जनानं, देवाला काही लागत नाही. देवाला बोलवा. तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती गरीब आहात, याला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही कोणत्या कुळातले आहात, तुमची जात कोणती आहे, याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अरे एक गजेंद्र, ज्या वेळेस गजेंद्रावर संकट आलं त्यावेळेस गजेंद्राने काय केलं, भगवंताला फूल फेकलं. माझा परमात्मा धावून आला. देवाला काय लागतंय, काही नाही, बोलवा फक्त. ज्यांनी ज्यांनी देवाला बोलावलं असा देव जात नाही. अरे आपण लग्नात जात नाही पत्रिका दिल्याशिवाय बाबा, भगवंत कधी जातील. पण देवाला एकदा बोलवा. ज्यांनी ज्यांनी भगवंताला बोलावलंय भगवंत तिथं जातोच आणि कामच करतो. सांगेल एक नंबरचा पुरावा, द्रौपदीने परमात्म्याला बोलावलंय, परमात्मा तिथं आला. 2 नंबरचा पुरावा, चला पंढरपुरामध्ये आले का, नामदेव महाराजाच्या घरची दासी जनाबाई रोज पहाटे उठायची आणि तिचा एकच छंद, झाडलोट करी जणी केरवा हे चक्रपाणी. रोज सकाळी झाडतानाही भगवंताचं नाम. परिणाम भगवंत रोज जनाबाईच्या घरी यायचे, नामदेव महाराजाच्या घरी यायचे आणि जनाबाई जसं काम करेल तिच्या पाठीमागं भगवंत तसे काम करायचे. परिणाम ज्या वेळेस जनीवर संकट आलंय देवाला भांडू लागली. असं कर पांडुरंगा केलास दावा, अलंकार विसरून गेलास देवा. अरे कुठं गेली तुझी जादूगिरी, आल चोरीचा माझ्यावरी रे. लाला भगवंता कुठे आहेस तू, काय केला परिणाम. ज्या वेळेस जनाबाईला सुळाव दिलं बडव्याने त्यावेळेस माझ्या भगवंतानी देवानी सुळाचे त्या केले पाणी पाणी. हे परमात्म्याची कामगिरी आहे. 2 नंबरचा पुरावा. 3 नंबरचा पुरावा, चला मारवाड देशामध्ये राजाची कन्या मीराबाई, पायामध्ये पैंजण, हातामध्ये चिपळ्या आणि गळ्यामध्ये विणा. रोज भगवंताचं भजन. ओ तो गली ओ तो गली ओ तो गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसे लागे लगन मेरा हो गए मगन, ऐसे लागे लगन मेरा हो गए मगन. ओ तो गली रे गली रे गली रे गली रे गाने लगे. हो रोज भजन चालू असायचं. राजाला राग यायचा, अरे मी राजा आणि माझी मुलगी पायामध्ये चाळ काय बांधते, गळ्यामध्ये विना काय घेते, भजन करते. त्याला लाज वाटायची. श्रीमंत माणसाला भजनाची लाज वाटते. मामा गळ्यामध्ये माळ घातली की त्यांना लाज वाटते. का, आम्ही श्रीमंत आहोत ना, ते घालत नाही. राजाची मुलगी आहे तिथं. राजानं काय केलंय, मीराबाईला हाताला धरलंय, राजवाड्यामध्ये नेलं नाही, काय खोलीमध्ये कोंडलं, मर इथं. तरी तिथं शांत बसे ना मीराबाई. तिथंही भगवंताचं चिंतन चालू आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. तिथेही भजन करते. विठ्ठल माझा माझा
माझा माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ताली बजाइए माताजी. माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. एक मिनिट, हे झालं तुमचं आमचं. ह्या मीराबाईची काय तयारी बघूया जरा 2 मिनिटं. आमच्या मीराबाई न बसलेल्या मांडी घाला आजी. तुमचे गुडघे गेलेत मला कळाले आहे का नाही. हां कोण लाजायचं लग्नामध्ये? आजीला ऐकूच येत नाही का? नाही येत नाही. सांध्याचा आणि भजनाचा काय संबंध आहे? साधे चालता नाही आहे का नाही. भजन करायचं. तुम्ही भजन तर करा बाबा. आत्ता परवा दिवशी माझ्या कथेची समाप्ती झाली. लोक 2 तास कीर्तनात बसत नाही. किती तास? 2 तास. महाराज 2 तास लोक बसत नाही. कथा 3 तास असते बरोबर. 3 तास. मी आता माझी कथा झाली 1 ते 5 कथा. 12:30ला स्टेजवर जायचो आणि 5:15ला खाली यायचो. किती तास होतात? म्हणजे तुम्हाला गुडघे आहेत आणि आमच्या पायात का लाकडे आहेत होय? आहे की नाही? तुम्हाला सांगू का, कथेमध्ये कीर्तनामध्ये संत महात्म्याने देवाला एकच मागितलंय. देवा हे मन अति चंचल आहे. या मनाला तुझ्या पायाच्या चरणावर लाव. यह मन बड़ा चंचल है कैसे तेरा ध्यान करूं. ओ यह मन बड़ा चंचल है कैसे तेरा ध्यान करूं. सांगताय हे मन अति चंचल आहे. या मनाला तुमच्या पायाजवळ लावा. हर एक संत महात्म्यांचे प्रमाण आहेत. म्हणून एकच सांगतो तुम्हाला, हे मन आहे ना, ह्या मनाला वश करा. काय? ह्या मनाला वश करा. आणि मनाला वश करण्यासाठी 4 गोष्टी कराव्या लागतात तुम्हाला. किती? 4 गोष्टी. त्याच्यात एकच सांगतो, बाकीच्या 3 गोष्टी दुसऱ्या कीर्तनात सांगतो. ठेवलं तर एकच गोष्ट कोणती? एका आसनावर जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न करा. काय काय? एका आसनावर जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न करा. मन तुमच्या ताब्यातच येईल. तुमचे गुडघेदुखी पण जाईल. पण आम्ही कीर्तनात बसलो की रामदेव बाबाचे सखे भाऊच आहे का नाही. कीर्तन 2 तास पण आमचे 400 आसन होते. असंच आहे ना. मग गुडघेदुखी आमची का राहीना? त्याचं कारण एक, आम्ही एका आसनावर बसत नाही. एका आसनावर बसा ना, गुडघे दुखत नाहीत, काय नाही. संत महात्मे सांगतायत ना, व्यायाम करा आहे का नाही. युक्त आहार विहार, शरीराला लागन तेवढंच खायचं संत महात्म्याने सांगितलंय. शरीराला जेवढी झोप पाहिजे तेवढी. आमचं आसुराच्या पेक्षा बेकार काम चालू आहे. खाण्यात आमचा विचार नाही, झोपण्यात आमचा विचार नाही आहे का नाही. काही काही माणसं इतके खातात काय आपण खाऊ घालीत नाहीत. बाबा आमच्या गावात एक पाटील म्हणला, महाराज एक वारकरी जेवायला बोलवा. मी आलं बाबा हे कवा ह्या हातानं कावळा मारीत नाही, पण आज एका वारकऱ्याला जीव घालण्यासाठी बोलवतोय. मी असा वारकरी पाठीला 6 महिन्याचा उपाशी ऋषीभाऊ, 6 महिन्याचा उपाशी वारकरी. आणि त्यानं बी असे आयटम केले. श्री बालाजीचा बेत. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बालुशाही, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलाबी, पुन्हा कढी भजे आमकं ढमकं सगळंच होतं. हां असा आयटम. वारकरी इतका जेवला. किती जेवला मामा? इतका जेवला की जेवताना बेसूत पडला. ते पाटील मला, अरे पुण्य करण्याकरता मी वारकऱ्याला जेवायला बोलवलं आणि इथं बेसूत पडला, आता पाप लागल. मग उभा वारकरी घेतला आणि काली पिवळीत कोंबला आणि बंदा सेलूला आणला शहराच्या ठिकाणी. डॉक्टर साहेब वारकरी जेवता जेवता बेसूत पडला. त्यानं टेटेस्कोप काढला, पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत फिरीला. वारकऱ्यात काही बदल नाही. तेव्हा वारकरी तर ठणठणीत. मग झालं काय? त्याला कळालं हे 5-6 महिन्याचे उपास दिसते, मरणाचं खाल्लं यानं. एवढी एवढी गोळी आली, ठोकर अशी ढोराला तिथंच. बाबा डॉक्टर मला पाणी आणा ग्लासमध्ये. वारकऱ्याला म्हणले बाबा उठा.
वारकरी उठून बसलं. डॉक्टरनं गोळी दिली, म्हणले ही गोळी घ्या आणि ग्लासभर पाणी प्या. वारकरी मला डॉक्टर साहेब एवढी गोळी जाण्यापुरती जागा असती तर जिलाबीची काडी नसती का खाली, नाही का तळ्यात फेकून द्यावा. विठ्ठला विठ्ठला काय सांगू लागलो मी. तुमचं विस्मरण हे आमचं भांडवल. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी चाड सगळ्या गोष्टी संत महात्म्याने लिहून ठेवल्या, त्या त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. आमचं कीर्तनात मन लागत नाही का? आम्ही एका आसनावर बसत नाही. एका आसनावर जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न करा, बरोबर. त्यानं काय होतं, मन आपल्या हातात राहतं. नाही तर हे असं चलबिचलनं मन राहत नाही, कारण मन तर अति चंचल आहे, किती लय पळत ते. आता मी कीर्तनात येत पण माझं लक्ष गेलं औरंगाबादमध्ये. शरीराने इथं पण मनानं मी कुठं आहे? रसपूत ढाब्या मनानं आलो परत कीर्तन. हे मन इतकं चंचल आहे दादा. मग या मनाला वश करण्यासाठी संत महात्मे काय म्हणले, एका आसनावर बसा. आजही तुमचे गुडघे दुखतच नाहीत, फक्त तुम्ही आसनं चेंज करू नका, म्हणून याकरता भजन करा, हा माझा विषय आहे. हां, आता बघूया तुमची तयारी. पुन्हा ऐका, आपली काय कोणावर सक्ती नाही. ज्याला चांगले हात आहेत तेच भजन करा, ज्याचे वाकडे तिकडे झाले ते करू नका. आणि नाही केलं भजन तर सकाळपर्यंत काय होईन याची गॅरंटी नाही, आहे का नाही. ते आमच्याकडे पॅरालिसिस खूप वाढला आहे. तुमच्याकडे कसं आहे माहीत नाही मला, पण काही काही माणसं असे बोलले सकाळच्याला त्याचं अर्ध पाखडच, हात जाय, पाय जाय, डोळा जाय, नाकाची नाकपुडीत जाय, अर्धा चेहरात जाय, असं होतं बरं काय. म्हणून असं काही होऊ नये याकरता देवाचं भजन. आता बघा मी पुढं, तुम्ही पाठीमागा घ्या गुरुजी. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. क्या बात है. जमलं का नाही. आता मावले तुमचे आवाज एवढे गोड, फक्त ते बेसिकमध्ये बसायला जरा, आहे का नाही, जरा ढवळा डवळ व्हायला लागली. हां, टाळ्या लाह्या भाजल्यासारख्या नाही. आमच्याकडं नागपंचमीला लाह्या भात्या तडाक 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 अशा नाही. टाळ्या तालामध्ये आणि गाणं स्वरामध्ये. मग बघा या दोघांचं कप्पल झालं ना, भजनाला मजा यायची. जसं देशी पेतानं चाकणा असतो का, हे कप्पल असतं, कप्पल कप्पल. त्याच्यामुळं ती चढत नाही आणि त्याला मजा येत नाही. तसं भजनाला टाळी जर असेल, ऐका नाही, तालामध्ये तालामध्ये आणि भजन स्वरामध्ये भजनच करा वाटतं. हे भजन तुम्हाला जरा अवघड जातं, त्यात पुन्हा सोपं भजन म्हणतो, ऐका नाही. आणि मला गॅरंटी आहे, लता दिदीच्या सख्या बहिणी आहेत तुम्ही. तुमचे आवाज गोड आहेत, आमचे आवाज एवढे गोड नाहीत ना, कारण तुम्ही व्यसन करत नाहीत, बिड्या ओढत नाहीत, पुड्या खात नाहीत, देशी तर का घेतच नाहीत. त्याच्यामुळं तुमचे आवाज गोड. आता भजन करायचं. हां, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, असं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला. जमलं का नाही बाबा. गोड एक नंबर. नाही नाही यांचं काही नाही, हे काही नाही. तुळजापूरचे आराधी चल द्यायचे, तुमचं काही नाही. तुम्हाला सुट्टी. यायचे आवाज ऐकले हे पळून जायच्या. यायचे आवाज म्हणजे स्पीकर फाटल्यावानी, आहे का नाही, माकडाला सर्दी झाल्यावानी आवाज आमचे काढायचे. तुमचा आवाज नको, तुमचा आवाज तुमच्या जवळ राहू द्या. चला घ्या. विठ्ठल विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. मीराबाई कोंडलेल्या खोलीमध्ये करायची, ध्यानात ठेवा. आणि तिथंही परमात्म्याला बोलवायची, लाला या, हे मंदिर तुमच्यासाठी रिकामं आहे. मी बोलवते तुम्हाला भगवंत. आता कोणी इथं नाही आहे, इथं फक्त तुम्हीच पाहिजे. तुम्ही जर आले ना, ही मीरा एक नंबर खुश. एकल खडी रे
मीराबाई एकली खडी गिरीधर आओ तो सरी काना आओ तो सरी अरे माधव रे मंदिर मो मीराबाई एकली खडी देखे वो तो सावरामय मोर मुकुट बन जाऊ अरे पैरन लागे सावर रे मस्तक पर रम जाऊ कान आओ तो सरी गिरिधर आओ तो सरी अरे माधव रे मंदिर मो मीराबाई कली खडी या 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 आणि सांगेल तिथं भगवंत आलेच. राजाला राग आला. काय केलं त्यानं? विषाचा प्याला घेतला आणि मीराबाईला प्यायला दिला. परिणाम मीराबाईनं विष घेतले. विष का प्याला राजाजीने हरी राजाजीने भेजा पीबत पीबत मीरा हासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विष पिलंय. परिणाम काहीच नाही. त्याचं कारण एकच, तिनं देवाला बोलावलंय. बोलवा. ज्यांनी ज्यांनी परमात्म्याला बोलावलंय माझ्या परमात्म्यानं त्याची नाही नाही तशी कामं केली. म्हणून द्रौपदीनं आवाज दिला भगवंताला. याला आला भगवंत. तिथं आले. कौरवी पांचाळी सभे माझी गांजिली. भगवंत त्या ठिकाणी आले. सांगूच का? तो कपटी द्रौपदीचे वस्त्र ओढता ओढता थकला, पण माझा परमात्मा द्रौपदीला वस्त्र पुरवता पुरवता नाही थकला. म्हणून आमचा पंढरीनाथ काय करतो? न सांगता करी सर्व कामे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले तो परमात्मा आमची कामं करतो. म्हणून आम्ही काय केलंय? त्याचं दासत्व पत्कारले. म्हणून दास विठोबाचे झालो बास. आता कलियुगामध्ये आम्हाला आयुष्य कमी आहे. तिसरं चरण. हे आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे सचितानंद पदवी घेणे घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो सचिदानंद पदवी घेणे सचिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो जन्मालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुकाराम महाराज म्हणले आयुष्य कमी आम्हाला, आणि या कमी आयुष्यामध्ये आम्हाला एक पदवी धारण करायची. कोणती? सच्चित आनंद पदवी घेणे. ती पदवी घ्यायची. मग ती पदवी कुठे मिळेल? पदवी इथे मिळत नसते. पदवी घेण्याकरता विद्यापीठ लागतंय. विद्यापीठाशिवाय पदवी मिळत नाही. मग आमच्या संत महात्म्यांनी ती पदवी धारण कुठं केली? नलगती सायास जाय वनंतरा सुखे येतो घरा. घर बसल्या संत महात्म्यांनी ती पदवी धारण केली. मग तुकाराम महाराज म्हणले आयुष्य कमी आहे. कमी आयुष्यामध्ये आम्हाला सांगेल मी तुम्हाला. कृता त्रेता द्वापार आणि कली या 4 युगामध्ये जे आयुष्य होतं ते कलियुगामध्ये नाही. प्रत्येक युगातलं एक 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 शून्य निघून गेले. 5 शून्यातले 3 निघून गेले. खाली किती उरले? 2. एका शून्याच्या एकाच्या पुढं 2 शून्य किती झाले? 100. कलियुगामध्ये मनुष्याला 100 वर्षाचं आयुष्य कमी आहे. म्हणून तर संत महात्मे सांगताय कमी आहे. आणि कमी तर आहेच, पण बेभरोसे राम भरोसे या शरीराचा तुझा ना भरोसा हो अरे तुझा ना भरोसा न माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. आजो चून माती आणि मीठ भाकर मुकी हरीचे नाम सदा गोड साखर सोडून दे रे धना
कुणाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. मग काय कर, अरे कधी लागे, कधी लागेल, कधी लागेल रे वेडा तुला गोडी बघती, कधी लागेल रे वेडा तुला गोडी बघती, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी बघती, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी बघती. असेल हा जन्म मोलाचा, अरे वेड्या नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया. जपून तू चाल, जपून तू चाल, ए बेड्या जपून तू चाल रे बेड्या, तुटेल हे ज्योत संगाचे, कधी लागेल रे वेड्या तुला, अरे गोडिया भगत, गोडिया भगत, गोडिया भगत. असंही बाबा त्या थोडं बरं वाटतं हे की नाही बाबा. महाराज म्हणले अल्प आयुष्य, कमी आयुष्यामध्ये आम्हाला ही पदवी धारण करायची, कुठं जाण्याची गरज नाही, घर बसल्या बसल्या अभिजाच्या साधने सचितानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, तुका म्हणे पावटणी, खरू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबा. विठोबा रखुमा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर यलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. यथामती येता अवकाश धावत्या वेळेमध्ये मी अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता माझ्या मुखातून एखादा शब्द वेगळा गेला असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष असेल, चांगला वाटला असेल तो माझ्या गुरुजीचा असेल. आज तुमच्या गावचं मला दर्शन झालं, मी माझं परमभाग्य समजवतो. महिला मंडळ, पुरुष मंडळी अगदी थोडे अल्प पण आनंदी आहेत. तुमचे चेहरे पाहून मनाला समाधान वाटलं आहे की नाही. नाही तर काही काही कार्यक्रमाला गेलो ना आम्ही, समोर असे खंगरं बसलेले असतात 75-80चे, पण असे मरेल चेहरे असं पाहिलं की वाटतंय त्या बाबाला बाजूला बसवावं, असं वेगळं काही नाही काय. पण इथं आल्याच्या नंतर खरंच हे जंगल में मंगल, इथं सुटेबल आणि समाधान वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणून माताजी पुरुष मंडळी अगदी 2 तास या ठिकाणी अगदी न बोलता, चिडबिचड न करता शांत बसले, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. माझे सगळे माझ्यावर नितांत प्रेम करणारे सगळे हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, असंच प्रेम माझ्यावर राहू द्या हे भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. महाराज चाल म्हणा का नको, बरं कॅन्सल, तुम्ही रूपरेषा द्या. अजिबात कोणी 2 मिनटं उठायचे नाही. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर, कचनेर, तालुका जिल्हा संभाजीनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.